नमस्कार. चला तर आपण आज एका नवीन रेसिपीला सुरुवात करतोय. घरच्या घरी हॉटेलसारखं स्मोकी चिकन कसं बनवायचं ते बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी. नक्की बघा तुम्ही. आणि याची प्रत्येक घासाचं अगदी भन्नाट लागते. नक्की ट्राय करून बघा. दही फेटून घेतलं मी. त्यात मी कश्मीरी मिरची पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकली, धना पावडर टाकली, गरम मसाला टाकला, हळद टाकून घेतली. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकला, आलं लसूण पेस्ट टाकून घेतली, पुदिना आणि कोथिंबीर कट केलेलं ते देखील टाकून घेतलं त्यात. आणि कांदा मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला होता, तो टाकला. याला कोणी कोणी बिरिस्ता पण बोलतं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ते सर्व मी छान मिक्स केलं. त्यानंतर स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ना, ते देखील टाकून घेतलं त्यात मी. आणि छान मिक्स करून 2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं त्याला. लिंबू देखील पिळून घेतलं मी त्यात आणि चिकन मिक्स करून 2 तासासाठी ठेवलं मॅरिनेट करून. 2 तासानंतर मी गॅसवर कोळसा गरम करायला ठेवला. कोळसा छान लाल झाला. त्यानंतर चिकनचं जे भांडं आहे ना, त्यात मी एक वाटी ठेवली. त्यात तो गरम केलेला कोळसा ठेवला. त्यावर तूप टाकून मी झाकण ठेवून चांगला स्मोक दिला त्याला. तुम्ही बघू शकता कोळसा गरम करून घेतला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली. खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आणि बिर्याणीला देखील तुम्ही ह्याच पद्धतीने करू शकता. भात शिजवून तुम्ही त्याची लेअर देऊ शकता. चिकन तुम्ही ह्याच पद्धतीने बनवू शकता बिर्याणीला देखील. छान स्मोक बसला त्याला. त्यानंतर मी एका टोपामध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर मी त्यात मॅरिनेट केलेलं स्मोक दिलेलं ते चिकन टाकून घेतलं. चिकन छान मिक्स झालं. चिकन मी सर्व बाजूनी वर खाली करून मिक्स करून घेतलं तेलामध्ये पण. आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून मी शिजवून घेतलं. मॅरिनेट केलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी. तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घेतलं मी ते आता. आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून दिलं मी. पाणी वगैरे काहीच टाकलं नाही. दह्याचंच पाणी सुटतं त्याला, त्यामुळे पाणी टाकायची पण गरज पडत नाही याला. स्मोकी चिकन आपलं आता रेडी झालं. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान त्याला उकळी पण आली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन